साधारणतः 5:30ला उठतो, 5:15ला फिरायला, 6:30ला फिरून आलं की चहा पितो, आंघोळ बिंघोळ सर्व 8-8:30पर्यंत उरकतो. वर्तमानपत्र वाचतो, 9 वाजेपर्यंत संपायचं. 9 ते 12:30 रिगरसली इंटलेक्च्युअल वर वाचन लेखन. त्यावेळी कोणाला सहसा भेटत नाही. जेवल्यावरती 1 तासभर विश्राम. मग 3 वाजल्यानंतर लाईट, पत्रव्यवहार वगैरे. 4 ते 6 कोणी आलं तरी भेटेल. कब्बशा घेऊन पाठवायचं. 4 कब्बशा, 6 चहा नेहमीसारखा पाठवायचा. हां, लवकर पाठवा. संध्याकाळी फिरायचं. रात्री 8:30-9 झाले की नंतर वाचित म्हणायचं. झोप आली नाही तरी देखील 10ला अंथरुणात जायचं. You have done pretty well. मी असं म्हणालो की मला असं वाटत नाही, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. प्रधान सरांच्या या डॉक्युमेंटरीचा ड्राफ्ट त्यांनाच दाखवायला गेलो होतो. स्वतःला असं बघताना सर आनंदून जात होते. आपण इतका वेळ सलग कसं बोललो म्हणून स्वतःच विस्मयचकितही होत होते. छान, उत्तम रेकॉर्ड केले. या संदर्भात नंतर सर नेहमीसारखं म्हणाले, मी काही इतका मोठा माणूस नाही, मला उगीच मोठेपण देता. जुने फोटो बघताना ते मनापासून समोरच्या दृश्यांना प्रतिसाद देत होते. ही उत्स्फूर्तता आणि निरागसता आपल्यातनं कधी गेली? आपण आत्ताचे लोक असे पहाडासारखे घट्ट कसे? आपल्याला काहीच भावत नाही, उचंबळून येत नाही. मार्क्सचा फोटो दिसला तेव्हा सरांनी चटकन हात जोडले. हे नेमकं काय होतं? जे जे उत्तुंग पाहिलं त्याच्यासमोर झुकावं हे खरं तर आपोआपच होत असणार. श्रद्धा, तर्क, रॅशनॅलिटी या सगळ्यांच्या पलीकडचं निखळ माणूसपण आम्ही बघत होतो. संस्कारक्षम वयात ज्या अनेक साध्यासुध्या देखील घटना घडतात, त्याच्यामुळं आपलं मन घडत असतं. आता घरातल्या वातावरणाचा किती संस्कार होतो ह्याचं मी अनुभवलं आहे. आमच्या घरात आमच्या भोवती, मी, माझी बहीण, आमच्या भोवती नेहमी पुस्तकं असायची. माझे वडील 1910 साली संस्कृत विषय घेऊन BA झाले होते. त्यांना स्वतःला वाचनाची विलक्षण आवड होती आणि त्यांच्या सहवासात राहिल्यामुळं 4थी पास झालेल्या माझ्या आईला देखील मासिक मनोरंजनातल्या गोष्टी वाचणं वगैरे वाचनाची आवड होती आणि आपल्या मुलांनी वाचलं पाहिजे तरच ती मोठी होतील असं त्या दोघांनाही वाटत होतं. त्यामुळे अगदी मला आठवतं, पुणे जिल्ह्यात इंदापूरसारख्या खेड्यात तालुक्याच्या गावी वडिलांची त्यावेळी नोकरी होती. 1927 साल होतं ते. आणि या 1927 साली आमच्या घरी वासुदेव गोविंद आपटे यांनी चालवलेलं आनंद हे मासिक, शालापत्रक हे मासिक, अशी दोन्ही मासिकं नियमानं येत असत आणि ती आम्ही वाचत असू. वाढदिवस आला की वडील मला खेळणं नाही घेऊन द्यायची. दर वाढदिवसाला 3 पुस्तकं घेऊन द्यायची. याचा मनावर फार परिणाम झाला. पण इंदापूरला 4 इयत्ता आम्ही शिकलो. मग वडिलांची बदली झाली सातारला आणि सातारला एका दुसऱ्याच घटनेने माझ्या मनावर संस्कार झाला आणि तो घराच्या संस्कारापेक्षा वेगळा झाला.
म्हणजे आमच्या घरात पारंपरिक वातावरण होतं. म्हणजे आषाढी एकादशी, शिवरात्र हे उपास सगळ्यांनी करायचे. रामनवमीचा उत्सव व्हायचा, नवरात्रामध्ये 9 दिवस उत्सव व्हायचा. हे आमच्या घरात चालायचं. कर्मठ नव्हतं घर, पण असं होतंच. आणि जातीयता फार तीव्रतेनं होती, व्यक्त होत होती असं नाही. पण आईचा कप वेगळा, आणखीन कामवाल्या बाईचा कप वेगळा, हे मात्र मला लहानपणी देखील दिसत होतं. त्यावेळी मी सातारा हायस्कूलमध्ये शिकत होतो. तिथं माझ्या वर्गात कर्मवीर अण्णांचा मुलगा आप्पा हा होता. आणि आप्पा हा दोस्त होता, वर्गातल्या मित्राची दोस्ती असते त्याप्रमाणे. आणि आप्पाबरोबर मी त्या धनिणीच्या बागेत कर्मवीरांनी जे काही वसतिगृह मुलांसाठी चालवलं होतं तिथं एक दिवस गेलो. तिथं कर्मवीरांना आधी मी पाहिल्यावरती माझी छाती दडपून गेली. त्यांची भव्य शरीरयष्टी, त्यांची दाढी, त्यांचं मोठ्याने हसणं, त्याचप्रमाणे रागावले की संतापाने बोलणं, हे सगळं वेगळं होतं. म्हणजे आदिमानव जसा असावा असंच मला त्यांचं दर्शन वाटलं. पण तसं नाही. मी मधनं जायला लागलो आणि मला असं दिसलं की या वसतिगृहामध्ये जात धर्म न पाळताना सगळे विद्यार्थी एकत्र बसतात, खेळतात. मुलं आपला स्वयंपाकही आपला करतात, भांडीही घासतात. आणि तरी देखील पुन्हा वर्गामध्ये त्यांच्यातले काही पहिला नंबरही मिळवतात. तेव्हा तिथलं जे मनमोकळं वातावरण मी पाहिलं, त्यावेळी मला आपलं घरकुल हे क्षुद्र आहे, संकुचित आहे असं वाटायला लागलं. माझ्या पांढरपेशा जगाच्या भिंतींना त्यावेळी जबरदस्त हादरा बसला. आणि मला असं वाटलं की मी या जगात नाही राहणार, मी कर्मवीर अण्णांच्या वसतिगृहाच्या जगात जाईल. हा माझ्यावरचा समतेचा संस्कार फार दीर्घकाल म्हणजे झाला तिथं. कारण 3-4 वर्ष मी जात होतो आणि ह्याचा मला आयुष्यात फार मोठा फायदा झाला असं मला वाटतं. नंतर आम्ही पुण्यालाच आलो. वडिलांची तालुक्याच्या गावी बदली झाली आणि म्हणून मग मुलं शिकली पाहिजेत म्हणून पुण्याला बिऱ्हाड केलं. आणि 1935 साली जे पुण्याला बिऱ्हाड झालं ते अजूनपर्यंत मी पुण्यातच आहे. असं या शहराची माझं नातं जुळलेलं आहे. आणि या शहरातल्या ग्रंथांनी, या शहरातल्या भाषणांनी मला पुन्हा घडवलेलं आहे. या इथल्या नगर वाचनालयात वडिलांनी माझं नाव घातलं. आणि तिथं पंडित जवाहरलाल नेहरूंच्या इंग्रजी आत्मचरित्राचा नानासाहेब गोऱ्यांनी केलेला मराठी अनुवाद हा प्रथम माझ्या हातात पडला. मी त्यावेळी 6वीत म्हणजे आजच्या 10वीत होतो. पण ते पुस्तक वाचित असताना स्वातंत्र्य चळवळ म्हणजे काय हे मला उमगलं. आणि त्यावेळी मी इंग्रजी 6वीत असताना माझे मामा माझ्याकडे आले होते. ते खादी वापरणारे माझे मामा आम्हा मुलांना समजून घेत आम्ही कोणतेही प्रश्न विचारले तरी देखील आमचं समाधान करी. त्या मामांच्यावर आईचं, वडिलांचं फार प्रेम होतं. ताई माझ्या वडिलांना म्हणायची, आपला जगूभाऊ इतका चांगला आहे पण तो देवाची पूजा का नाही करत. तेव्हा माझे वडील म्हणले, नसेल करत, तो चांगला वागतो की नाही हे खरं महत्त्वाचं आहे. असं त्या मामांच्याबद्दल होतं. जवाहरलाल नेहरू ज्यावेळी पुण्यात आले त्याचवेळी मामा पुण्यात आले होते. ते मला घेऊन गेले जवाहरलालजींच्या भाषण ऐकायला. आणि ते भाषण ऐकताना मी विलक्षण प्रभावित झालो. मला जणू जवाहरलालजी माझ्याशीच बोलतायत असं वाटलं. त्याचा माझ्या मनावर परिणाम झाला. त्यांनी ज्यावेळी म्हटलं की तरुणांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला पाहिजे त्यावेळी आपल्याला पुढे घेता येईल का हे माझ्या मनामध्ये आलं. पुढे
सुभाषबाबू इथं आले होते, त्यांच्या गाडीच्या भोवती साखळी धरणारा मी एक विद्यार्थी होतो. याही गोष्टींचा परिणाम होतो. पुढे मी कॉलेजमध्ये गेलो आणि मधुरिमय, अरविंद टिपणीस या माझ्या मित्रांच्यामुळे विद्यार्थी चळवळीत स्टुडंट्स युनियन होती, त्या चळवळीत मी सामील झालो. तिथं मी सभेला गेलो तर आम्हाला सांगितलं सेनापती बापट बोलणार आहेत. आणि ज्यावेळी खादीचे साधे कपडे घातलेले सेनापती आले त्यावेळी मला वाटलं हे कसले सेनापती. आणि नंतर ते म्हणाले की मी एक कविता म्हणणार आहे. त्यामुळं तर मी अधिकच चकित झालो. पण ते म्हणायला लागले, आई स्वतंत्र नाही आम्ही मुले कशाला, आईस सोडवाया येणार कोण बोला. आणि ते म्हणाले, काय रे मुलांनो, येणार की नाही स्वातंत्र्य चळवळीत मातृभूमीला मुक्त करण्याकरता. आणि आम्ही सगळे म्हणालो हो. आणि मनामध्ये ही गाठ बांधली गेली हे लक्षात ठेवा. त्यानंतर साने गुरुजी पुण्याला आली होती. साने गुरुजींचा साधा पोशाख, त्यांचं अगदी सामान्य व्यक्तिमत्व यामुळे खरं म्हणजे माझी थोडी निराशा झाली. त्यामुळे मला वाटलं काय आपण कशा करता आलो कोणाला माहीत. आम्ही फर्ग्युसन कॉलेजच्या मागच्या बाजूला त्या टेकडीवर चढायला लागलो. आणि चढत चढत गोखल्यांचं स्मारक ज्या ठिकाणी आहे तिथं गेल्यावर गुरुजी एकदम म्हणाले, आता इथंच आपण बसूया. आणि नंतर ते म्हणाले, हे नामदार गोखल्यांचं स्मारक आहे हे माहिती आहे ना. आम्हाला तेवढं मात्र माहिती होतं. गुरुजी पुढे म्हणाले की ते ज्यावेळी सिनियर बी एला होते त्यावेळी त्यांनी गोखल्यांचं चरित्र लिहिलं होतं. ते म्हणले ते लिहायला सुरुवात करण्यापूर्वी मी प्रथम इथं आलो आणि शपथ घेऊन आणि गोखल्यांच्या स्मृतीला प्रणाम करून लिहायला लागलो. आणि नंतर गुरुजी 35-40 मिनटं गोखल्यांच्या जीवनाबद्दल जे बोलले त्यामुळे आम्हाला गोखल्यांच्या जीवनाचं वेगळंच दर्शन झालं. नाहीतर माझ्यासारखी मुलं आम्हाला टिळक जहाल, गोखले मावाळ एवढंच माहिती होतं. पण गांधीजी गोखल्यांना गुरु का मानत ते गुरुजींनी सांगितलं. आणि नंतर ते सांगितल्यावर ते म्हणाले की नामदार गोखल्यांनी देशभक्तीची इथं प्रतिज्ञा केली. मुलांनो तुम्ही पण प्रतिज्ञा करा की येत्या स्वातंत्र्य चळवळीत तुम्ही सहभागी व्हाल. प्रतिज्ञा जाहीररित्या बोलून नाही करायची, स्वतःशीच तुम्ही ती करा. तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीवर माझा विश्वास आहे. आणि आम्ही सर्वांनी ती प्रतिज्ञा घेतली. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्या दिवशी जे आम्ही 10-12 जण होतो ते सर्वजण पुढल्या 42च्या चले जाव चळवळीत भाग घेऊन तुरुंगामध्ये गेलो. आमच्या कुवतीप्रमाणे आम्ही काम केलं पण आम्ही तुरुंगामध्ये गेलो.